वर्धा लोकसभेच्या जागेवर गेल्या 6 महिन्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। महायुतीमधले घटक पक्ष देखील वर्ध्याच्या जागेवरती हक्क सांगतायत। सध्या ही जागा भाजपकडे आहे, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि असं असल्यामुळे खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये झालेली कामं ही भाजपने केलेली आहेत, त्यामुळे आपण तर ही जागा मागणारच आहोत, पण पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधला एकनाथ चौधरी यांनी। महायुतीचा एक मोठा मेळावा जो आहे हा वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आला आणि नेमकं या दरम्यान यावर काही चर्चा होते का तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत याबाबत बोलण्यासाठी खुद्द खासदार रामदास तडस आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं ही जी जागा आहे लोकसभेची याकडे पाहता कशा पद्धतीनं ही जागा राखीव आपल्यासाठी राहू शकते का किंवा यात काही बदल होईल, काय सांगाल? आज आमच्या सहयोगी घटक पक्षाची मीटिंग झाली, त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष हे सर्व पक्षाची आम्ही एकत्रित मीटिंग घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि 14 तारखेला आम्ही हा मेळावा घेणार आहे। सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी येणार आहे आणि त्यामधून पुढची रणनीती ठरवणार आहे आम्ही। कारण या देशात जे काम झालं, या 9-9.5 वर्षाच्या कार्यकालात काम झालं, हे काम जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्यासोबत असलेले घटक पक्ष यांच्यावर सुद्धा आम्ही दिलं आहे आणि आम्ही सर्व मिळून येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रचार करून लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणू। जो 14मध्ये आणि 19मध्ये आले त्याच प्रमाणात 24मध्ये सुद्धा याच लोकसभेमधून पुन्हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल। नेमका कोणता चेहरा पुढील लोकसभेसाठी असणार याबाबतही मंथन होईल। दरम्यान जे काही श्रेयवाद म्हणजे जसा जो तो आपला हा लोकसभा क्षेत्र मागतोय यावर काय सांगाल नेमका? आखरी निर्णय घेणं हे पक्षश्रेष्ठीवर आहे। जवळजवळ 2014-2019मध्ये जे मला या मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलं, 2024मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिकीट कुणाला मिळते काय मिळते या खोलात मी जाणार नाही। उमेदवारी मी सुद्धा मागणार आहे, परंतु पक्षश्रेष्ठींनी ज्याला कोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि प्रचंड बहुमतानं, मागच्यापेक्षा जास्त बहुमतानं आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। दरम्यान महायुतीमध्ये ही जागा जी आहे वर्धा लोकसभेची नेमकी कोणाला मिळते तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।